मंदिराच्या जीर्णोद्धाराने रामनवमीच्या दिनी रामनगरमध्ये आनंदाला उधाण। सिंहगड रस्त्यावरील रामनगरमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक रामजन्मोत्सवाच्या उत्साहात सहभागी। सिंहगड रस्त्यावरील सर्वात भव्यदिव्य असा श्री राम जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा रामनगरमध्ये मागील 45 वर्षांपासून सुरू आहे। रामनगरवासियांनी यंदा भव्य स्वरूपात श्रीराम मंदिराची उभारणी केली असून या सुंदर आणि आकर्षक मंदिराच्या जीर्णोद्धाराने रामनवमी उत्सवाचे स्वरूपच बदलले होते। मंदिराची उभारणी, आकर्षक सजावट, मूर्ती प्राण प्रतिष्ठापना आणि सलग 3 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन हे यंदाच्या उत्सवाचे खास असे वैशिष्ट्य म्हणता येईल। श्रीरामाचा जयघोष, भजन कीर्तन आणि दररोज महाप्रसाद असे कार्यक्रम सुरू होते। उत्सवाचे आकर्षण ठरलेल्या येथील नूतन मंदिराचा सामाजिक न्याय आणि परिवहन राज्यमंत्री नामदार माधुरताई मिसाळ यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण करण्यात आले। स्थानिक शेकडो महिलांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सवाचा पाळणा गाण्यात आला। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रीराम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। हिंगणे खुर्द, आनंदनगर, माणिकबाग, वडगाव बुद्रुक, धायरी परिसरातील हजारो लोकांनी या उत्साहात सहभाग घेतला होता। रामनगर चॅरिटेबल ट्रस्ट, श्रीराम तरुण मित्र मंडळ, रामनगर आणि स्थानिक रामनगर वासियांनी या महोत्सवाचे अतिशय सुंदर आणि सुनियोजित पद्धतीने आयोजन केले होते। आज रामनवमीच्या निमित्ताने रामनगरच्या या वस्ती भागामध्ये रामाला येऊन बसवलेलं आहे आणि सगळे वस्तीचे आमचे नागरिक, राजूजी चव्हाण, आमच्या मंजुषा नागपुरे, ज्योतिताई गोसावी, श्रावणी जगताप, श्रीकांत जगताप, हे सगळे आमचे लोकप्रतिनिधी, हे सगळ्यांनी मिळून आणि या मंदिरासाठी ज्यांनी कष्ट केलेत त्या सगळ्यांचे मी खरंच अभिनंदन करेल की वस्ती भागामध्ये त्यांना राम बसवायचा होता आणि त्यांचं स्वप्न आज त्यांनी पूर्ण केलेलं आहे। अतिशय सुंदर मंदिर बांधलेलं आहे आणि रामलल्लाची स्थापना झालेली आहे। मी सगळे आमच्या नागरिकांतर्फे ह्या सगळ्यांना आभार मानते की त्यांनी हे कष्टाने हे मंदिर उभं केलेलं आहे आणि रामाचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांना मिळो, त्याचा आशीर्वादाचा हात आमच्या सर्वांच्या डोक्यावर राहो एवढीच आज प्रार्थना। नमस्कार, मी राजू चव्हाण, श्रीराम चॅरिटेबल ट्रस्ट, आमच्या मंडळाचं नाव आहे श्रीराम तरुण मित्र मंडळ। ह्या मंडळाच्या वतीने आम्ही गेल्या 45 वर्षापासून हा जो उपक्रम करतोय त्यामध्ये सगळे नागरिक, अख्खे सगळीकडचे भाविक, श्रीराम भाविक सगळेजण या ठिकाणी सर्वजण येतात, दर्शन घेतात। कमीत कमी 10 ते 15 हजार भाविक येतात। महाप्रसादाचा कार्यक्रम असतो आणि इथं येऊन दर्शन करून जातात। तर हे मंदिर आपलं 45 वर्षापासून होतं। त्यानंतर आम्ही जीर्णोद्धार केला, यावर्षी जीर्णोद्धार केला आम्ही। गेल्या वर्षी आम्ही जीर्णोद्धारचं पाडलं आणि नंतरनं हा मंदिर हे पूर्ण झालेलं आहे। या मंदिर पूर्ण करताना जे आम्ही जेवढी जण आहेत, जेवढी श्रीरामनगरमधली जेवढी रहिवासी आहोत, ह्यांना सर्वांना खूप त्रास झाला। पण त्रास होताना पण पुढं ज्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडनं त्यांनी म्हणजे चांगल्या रूपी त्यांनी डायरेक्ट आम्हाला देणगी रूपाने आम्हाला हे दिलेले आहेत। तर इथं जो सचिन नांदळस्कर, जांबवंत कांबळे, प्रशांत दिघे, अर्जुन मांबडे, किरण जामदारे, सुभाष भांडवलकर, लक्ष्मण सातपुते, सत्यवान कंदारे, ऋतिक गाडे आणि इतर इथले पुजारी आहेत आमचे दत्ता मेंढे, सकाराम जाधव, अर्जुन मांबडे आणि इतर मान्यवर सर्व या सर्वांनी मिळून जो आपला धनु कांबळे, इथं सर्वांनी मिळून जो इथं हे मंदिरासाठी ज्यांनी कष्ट घेतले, काय सगळ्यात जास्त कष्ट घेतले या सचिननी। तर आम्हाला या मंदिरासाठी जो कष्ट झालेले आहे तो सर्वांनी मिळून केलेले आहे आणि मिळून केल्यामुळं हे एकजुटीने झाल्यामुळं हे मंदिर आमचं उभं राहिलेलं आहे। एका वर्षात उभं राहिलेलं आहे, एका वर्षात कुठलंच मंदिर उभं राहत नाही, पण हे एवढं मोठं आम्ही आवडवं मंदिर झालेलं आहे। हा 1800 स्क्वेअर फूट आहे मंदिर।
पूर्वी आमचं होतं छोटंसं एक 200-250 स्क्वेअर फूट, त्यानंतर यावर्षी आमचं पार 1800 स्क्वेअर फूट झालं आहे. आणि काही आता इथं खालचा जो स्ट्रक्चर आहे तो माधुरीताई मिसाळनी केलं आहे. बाकीचं इतर सगळं लोकवर्गणीतनं झालेलं आहे. आणि आमचे स्थानिक जे आहेत इथं स्थानिकांनी प्रत्येक घरावाईज 11,000 रुपये दिलेले आहेत. असं पण नाही की बाबा लय पैसेवाले आहेत. काही धुणं भांडीचं कामं करतात, काही जण कष्टकरी आहेत. ह्यांनी सर्वांनी मिळून 11,000 रुपये देणगी दिलेली आहे. आणि या देणगीतनं हे मंदिर उभं राहिलेलं आहे. त्यामुळं सर्व श्रीराम भक्तांचे मी मनापूर्वक आभार मानतो. आमचं हे 40 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. हे छोटंसं मंदिर होतं. ह्या मंदिराचं आम्ही यावर्षी खूप मोठं मंदिर केलं आहे. आणि आम्ही ह्या काळापाषाणमध्ये कोल्हापूरवरनं मूर्त्या मागवल्या आहेत. मी जांबवंत कांबळे श्रीराम मित्रमंडळाच्या ट्रस्टच्या वतीने बोलत आहे. तरी हे मंदिर आमचं 45 वर्ष पूर्वी जुनं आहे. तरी आत्ता आम्ही याचं रेनोव्हेशन केलेलं आहे. सर्व वडगाव, दायरे, हिंगणे, विठ्ठलवाडी सर्व आमच्या नामांकित व्यक्तींनी आमच्या सर्व मंडळाला सहकार्य केलेलं आहे. आज त्यांच्या आणि आमच्या रामनगरच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केल्यामुळे एवढं भव्य दिव्य मंदिर आम्ही उभं करू शकलो. जय श्रीराम. मी या वस्तीतला राहणारा सचिन नांदरजकर. जर आमच्या रामनगर श्रीरामांची जी प्रतिमा निवडली त्याची मला दिली होती. मला त्यांचं प्रचिती आली होती आणि मूर्ती मी 50मधनं एक निवडून घेतलेली होती. त्यातनं मी एक निवडल्यानंतर जे मला अनुभव आले, जे आमचे मित्रपरिवार होता ते वानरासारखे इकडे तिकडे उड्या मारून इकडे गल्ली बोळात जाऊन वर्गणी मागत होते. आणि त्यांच्यामुळंच एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर उभं राहिलेलं आहे. जय श्रीराम. दत्तात्रय रामभाऊ मेंढे. मी 15 वर्ष झालं पूजा करतोय. माझ्या रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना आशीर्वाद. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.